नीट, टीईटी, एमपीएससी आणि आता एमएचसीईटी महाराष्ट्रात आणखी एक परीक्षेतला घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। इंजिनिअरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेत 99 ते 100% गुण मिळालेल्या 136 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पीसीएम गटात केवळ 40 ते 60% गुण मिळाल्याचा आरोप होतोय आणि या संदर्भात एका शिक्षकाचा व्हिडिओही समोर आलाय। सीईटी सेलनं मात्र गैरप्रकार झाल्याचा आक्षेपाला नकार दिलाय। सीईटी सेलनं मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्याच्या इतर सायबर सेलकडे आता तक्रार दाखल केली आहे। व्हायरल व्हिडिओतील दाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असते तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो। याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही। 2024 चा बघा, याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100 म्हणजे टॉपर आहे। टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे। तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात। 45% पडतात पीसीएम मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%। अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत। 15 रँक, 13 नंतर 15, 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%। त्याला 59, 58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे। 59, 58 सुद्धा कमी आहे। बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, टॉपर्स बद्दल बोलतायत, आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56%, असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा। हे टॉप 100 वाले विद्यार्थी, टॉप 100 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्या आहेत आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत। गिरीश, आपण पाहतोय नीट, टीईटी नंतर आता महाराष्ट्राच्या सीईटीच्या परीक्षेतही घोटाळा आढळलाय। नक्कीच, आता जो सीईटीचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये देखील आता घोळ असल्याचा दावा करणारे जे ऑडिओ क्लिप आहेत ते आता व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सेंटर मिळणार आहेत, कॉलेजेस मिळणार आहेत, त्यासाठी 15-15 लाख रुपये द्या, अशा पद्धतीचे जे ऑडिओ क्लिप्स आहेत ते आता व्हायरल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात जे सीईटीचे सेलचे जे दिलीप सरदेसाई जे आयुक्त आहेत त्यांची प्रतिक्रिया देखील आपण घेणार आहोत। त्यांच्या कार्यालयाजवळ आहोत आपण, त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातील स्पष्टीकरण आहे ते आपण घेणार आहोत। कारण ज्या पद्धतीने आता हे सर्व समोर येत आहे हे अत्यंत गंभीर आहे। कारण याआधी नीटचे या परीक्षा असतील, त्याचे जे पेपर लीक झाले आहेत, आता सीईटी जी महत्त्वाची परीक्षा आहे, इंजिनिअरिंग असेल, याशिवाय मेडिकलसाठी जे आहे त्या सगळ्या संदर्भातील ह्या परीक्षा आहेत। आणि ह्या परीक्षा जेव्हा या सगळ्या संदर्भातील जे काही प्रश्न, जे काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत, व्हिडिओ जे काही व्हायरल होत आहेत, ते त्यावरून आता गंभीर प्रश्न आहेत ते उपस्थित केले गेलेले आहेत। ज्यामुळे आपण बघितलं तर काही विद्यार्थ्यांचे जे HSC मधील जे मार्क्स आहेत ते जवळपास आपण बघतोय की जे 40% असतील, 50% असतील, त्यांचे पर्सेंटाईल जे सीईटी पर्सेंटाईल आहे ते 100 पर्यंत आहे। तर काहींचे ज्यांच्या जे HSC मधील जे टक्के आहेत 90% ज्यांना टक्के मिळालेले आहेत, त्यांचे मात्र सीईटीचे जे पर्सेंटाईल आहे ते मात्र 40 पर्यंत आहे। ही एवढी तफावत कशी काय, हा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे। आणि जेव्हा काही ऑडिओ जे व्हायरल झालेले आहेत त्या ऑडिओमधील देखील आपण जर पाहिलं, ती ऑडिओमध्ये एक व्यक्ती सांगतोय की जर तुम्हाला VJTI कॉलेज पाहिजे असेल तर मग तुम्ही या माझ्या ठाण्याच्या कॉलेज कार्यालय आहे ठाण्यामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही या सगळ्याचा खर्च जवळपास 15 लाखापर्यंत होईल असं देखील ते सांगतोय। आणि आमच्याकडे जवळपास 200 पेक्षा अधिक क्लायंट्स आहेत असा एक दावा या ऑडिओमध्ये आपण बघतोय। आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भातील आता तक्रार आहे ते सीईटीने आझाद मैदान पोलीस स्टेशनला देखील केलेली आहे। सरदेसाई जे आयुक्त आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातील तक्रार केल्याने या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातील काय नेमकं उत्तर दिलं जातं आहे, हे यामध्ये खरंच सत्य आहे का, या सगळ्या संदर्भातील स्पष्टीकरण नेमकं काय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्य सरकारकडून काय यावर उत्तर देत आहे हे देखील पाहावं लागेल। मात्र अशा पद्धतीने जर आता सीईटीच्या पेपर संदर्भातील देखील आता अशा पद्धतीचं जर गैरव्यवहार होत असतील, जर अशा पद्धतीने घोटाळे केले जात असतील, विद्यार्थ्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पैसे घेऊन सेंटर्स देऊन त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पर्सेंटाईल दिले जात असतील, तर अत्यंत हा गंभीर आहेत। आणि या सगळ्या संदर्भातील जेव्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यावेळी सीईटीकडून काय स्पष्टीकरण येते, कारण त्यांनी काल जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण देखील
देखील ज्यामध्ये ते सांगता आहेत की या सगळ्या संदर्भातील आम्ही तक्रार दिलेली आहे, या सगळ्याची आम्ही चौकशी करू. मात्र जर हे सर्व खरं असेल तर मात्र हा अत्यंत गंभीर आहे. अशा पद्धतीने जर सेंटर्स फिक्स करून त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जर नक्कीच. पर्सेंटाईल दिले जात असतील तर हा अत्यंत गंभीर आहे. नांदेडमधील जर आपण एक विषय पाहिला तर 51-52% मिळालेले विद्यार्थी जुळे भाऊ आहेत. त्यांचं जर पर्सेंटाईल तर थेट 100 पर्यंत आहेत. त्यामुळे जे काय नक्कीच आपण हे गिरीश, सर्व आपण पाहतोय मोठे घोटाळे यात असण्याची शक्यता वर्तवली जाते. तर सीईटी कडनं आता तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे. मात्र नीट, टीईटी आणि त्यानंतर आलेला हा आरोप सीईटीवर होतोय.